एकटाच गणूजी कुठे गेला? हो साहेब, तुम्हाला काय सांगू, नेहमीच आहे हो. रोज उशिरा येतो आणि आल्यावर मोठ्या मोठ्या बाता मारतो आणि आल्यावर ना त्याचं बोकाचा वडच चालवा. तू मला शिकवू नको. बोकाच्या वड्या चालवायचे की मी काय करायचे ते बघेन. आणि मी इथे आलोय हे त्याला समजता कामा नये. आणि जर त्याला काही समजलं तर याच तवा तुला कापून टाकेल, लक्षात ठेव. मी त्याच मागे लपून बसतो. नाही बघीन काय जाती जळायची जळू दे, जाती जळायची जळू दे, मला काय छापा मिळू दे. येऊ काय डबल काय झालं नाही पाहिला सोपासारखा असा ताट गडी उभा आहे. काय वाजवीत गेला का काय? काय झालं रे राण्या? रे माझ्या सोन्या बाबा, काय झाला? आज पण लेट आला म्हणून रागावलास? काय करू बाबा, उशीर होतो. बायका पोराला माणूस कामाला यायला उशीर होतो. गाड्या जरा समजून घे. तू नाही हा कारस्थान करतोय. सेन्या सोडून गेलं रे. होय आता काय करायचं? हा बोलतच ना अजिबात. काय रे बाबा, तोंडात काय आहे का रे राण्या? तुझे दिवस भरले रे, भरले. बरं बाबा, कोणाचा दिवस भरलं? माझं? हे राण्या बाबा, काय खालाय? हा काय वडापाव पाहिजे? काय पाहिजे तुला? तर देतो मी. काय करायचं? कायचे दिवस भरले रे, भरले. परत वसाड्या काय कोणाचं दिवस भरलं? अरे काय तुला काय वाटतं त्या सेनापतीला मी घाबरतो? वाघाचा बदला मी, वाघाचा. सेनापती असू दे ना त्याचा बाप असू दे, आपण नाही कुणाला घाबरत. समजलं काय? हे राण्या, हा बोलतच नाही. तुला वाटतं ना त्याने इथं येऊन याला चांगलाच मारून गेलाय. चांगली सोयरू नाही वाटत तुझी. होय हे राण्या बाबा, कायदा शेवटचा सांग मला. काम करू का जाऊ घरात? हा हे राण्या, सांगतो नाही का? अरे बाबा, मी नाही घाबरत त्या सेनाला. हे सेन्या, मी आलो तुझ्या भेटीला. महाराज, तुम्ही नका येऊ माझ्या भेटीला. मीच येतो तुमच्या भेटीला. मी महाराज? मला माझ्या हातात कशाला? नाही माझ्या भेटीला काय? हा तेहतीस देवांमधून हा कुठला देव? मग माझ्या भेटीला काय करू आता? माझ्या भेटीला काय आता? एवढं काय काम आहे माझ्याकडे बाबा? काम तर काय नाही, चेहऱ्याचं दर्शन करावं एवढीच इच्छा. अरे मग माझ्या चेहऱ्याचं दर्शन बघायचं आहे, म्हणजे चेहरा बघायचा आहे. मग बघा तर, मागं फिरून बघ तर. मला चुकी झाली आहे. झाली आहे चुकी माझी, झाली आहे. नेहमी कामावर उशिरा येतोस. महाराज बायका बघाय उशीर होतो, येतो उशिरा. अजून सोडवा तू का बस? मी नको तुम्हाला. तुम्ही दोघंच आहे. त्याच्यासाठी काही गप्प बसला होता? मला तू सोडवून काढणारच आहे. हो बाबा, तुझ्या बरोबर काम करणं माझं काय? माझी करमणूक म्हणून गाणं म्हणून दाखवा. आता काय मला काय येत नाही. मी काय म्हणतो, तू करमणूक कर, नाही तर किडनी मिरवणूक वाटतंय गाड्या डाग लावू नका. चांगली सोडलाय तुमच्या दोघांची. बाबा, तुला येत गाणं असं तर म्हण.
अरे काय खेळली काय माघारी गाणं ऐकायचं गाणंच ऐकायचं आहे ना गाणंच ऐकायचं आहे गाणं चालू कर. हो म्हण रे हो लवकर म्हण अरे काय म्हण आम्ही काय गाय गायचं गाय गाणं म्हण हा काय पण ऐकायला सांगेल काय पण शिवाला तर तुला करावं लागेल काय म्हणतो एवढा आवाज विवाज मला काय हाय नाही काय म्हणतो हो महाराज हो साहेब गाणं म्हणणार पण गाणं काय तर काय म्हणायचं आता तरी सुचू दे ते लवकर चालू करा. अरे महाराज हो गाणंच म्हणणार हे भाऊ म्हण ना यार हे रण्या गाणं म्हण अरे रण्या गाणं म्हण भाऊ हे तो तुझा आवाज चांगला आहे काय आहे माझं हो लय भारी आहे वागला मी मला चांगला मग म्हण तूच म्हण तूच म्हणता होय मग गाणं कशाला ऐकायचं त्याला विचार गरोजी हो म्हणतो हो म्हण अरे म्हणतो बेंबीच्या देटापासून वराटतो गाणं म्हण म्हण नाही तर अजून सोडवी तू गाणं कशाला ऐकायचं आहे मला समजत नाही मला कसा माहिती त्याला जाऊन विचार गाणं बाबा मी म्हणतो अरे गाण्या तो पण गपला माझा सोडवतोय मी गाणं म्हणेन आणि म्हणणार चल साथ दे तेवढा तरी बाबा माझ्या उंकार कर आज पण मीच खाणार गाणं पण मीच म्हणणार मला काय माहिती आता अरे म्हणतो तिकडं मी गाणं म्हणतो सुखी आहे आमचं जीवन या ईश्वराच्या कृपेनं वा गरोजी वा. सुखी आहे आमचं जीवन या ईश्वराच्या कृपेनं उटी करतो नित्य नेमान याचा दरबार उटी करतो नित्य नेमान दरबार खुर्शीत बसलाय बुवा बसा खुर्शीत बसलाय बुवा आणून नित्य भाषा बसा हवा ऐका पुढं ऐका ना पुढं मला कशाला मारता गाणं ऐकायचं आहे का पूर्ण मला त्याला म्हणायचं होतं गाण्याला तुम्ही बसा कशी नित्य भाषा बसा हवा तुझ्या या घाण वासाने लोक लागली उठाया तुझ्या या घाण वासाने लोक लागली उठाया तुझ्या या घाण वासाने लोक महाराज गाणं म्हणायला सांगितलं मी गाणं बोलतो असं तुम्ही तीन कमीचे नोकर माझ्या तो डाग लावताय. साल्यानो या टपकाने फोडून काढेन दोघांना तुम्हाला. नाही मारा तुम्ही हा काय तर डोक्याच्या खाली रामखोर साले दुसरं गाणं म्हण आता बरोबर नाच करा बरोबर. वा वा हा मोठंच काम आहे काय म्हणतो साला काढतात ते काढतात काय चिंतून दाखवायचा गाणं पण म्हणायचा नाचून पण दाखवायचा अप्सरा आणलेली असतं तर काय केलं असतं यार आता दुसरा गाणं एक जण तू म्हण अरे महाराज महाराज गाणं म्हणतो परत एकदा म्हणतो
तुम्ही बसा आरामात. काय म्हणतो? हा जरा यांची बायको आहे ना, मला वाटतं काहीतरी चिडलीच आहे यांच्यावर. कोण पाहिजे? डोक्याला ताप केला ना आता. हा आता दुसरा गाणं कुठला म्हणू गाणं? तो गाणं म्हण कुठला पण. हा मी साथ देतो. वाटलं नाचून दाखवतो. काय साथ देतोस, मार खायला पण साथ देतोस, गाणं बोलायला पण साथ देतोस, आणि नाच गाणं करायला पण साथच देतोस. वाट ठेव काय? बोलू आता कुठला बोलू? चल येता तसा बोलतो आता. वा 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 रे. अरे वा म्हणू दे आता. मंगल पडलं. लाखात जोडी एक नंबर, लाखात जोडी एक नंबर, नाव गाजत या जगभर. लाखात जोडी एक नंबर, नाव गाजत या जगभर. राजे बसवित खुर्चीवर आणि आम्ही फिरतोय पाण्यावर. राजे बसवित खुर्चीवर आणि आम्ही फिरतोय पाण्यावर. राजे बसले खुर्चीवर आणि आम्ही फिरतोय पाण्यावर. राजे बसले खुर्चीवर आणि आम्ही फिरतोय पाण्यावर. मी बोलतोय खरं तोंडावर, मी बोलतोय खरं तोंडावर. ठेवा भरोसा माझ्यावर, ठेवा भरोसा माझ्यावर. आजूबाजूचा परिसर बुवाच्या आवनावर, आजूबाजूचा परिसर बुवाच्या आवनावर. त्याला मला तो बोलला. तू बोलतो अरे गाणं बोललो मी. आणि तू म्हणतो मला अरे गाणं ऐका. मला सांग. महाराज गाणं आहे. कोण वाटलं तुम्हाला? या राज्याचा बाप आहे बाप. काही दिवसांनी हा राजवाडा माझा होणार आणि मी या राजवाड्याचा राजा आणि तुम्ही दोघं प्रधानगिरी सेनापती होणार. लक्षात ठेवा. अहो महाराज म्हणूनच बोललो, हा आजूबाजूचा परिसर आणि हा सगळा तुमच्या नावावर. हा ठीक आहे. तुम्हाला काय वाटलं? मला ऐकण्यात काय ते हा चुकीचं आहे. गाव म्हणजे हा गाव तुमच्या नावावर. ठीक आहे, ठीक मग आहे. तुम्ही काय ऐकलं? काय नाही, माझी ऐकण्यात चुकी झाली असेल. अरे देवा, मी म्हटलं हा गाव नावावर. यांना तरी भलताच ऐकलं वाटतं. त्याला तांबडी सोडला माझी. गणोजीनी रणोजी मी काय म्हणतो गुडघ्याच्या खाली. ऐकून दाखवा बरं. अरे देवा, मी काय म्हणतो गुडघ्याच्या खाली मला सांगितलं माहिती नाही, तर तलव्यापर्यंत गेले आता याचा काय हा याचा ताबू तलव्यापर्यंत. जाऊ दे. काय सांगतो तर म्हण आता. अरे बोललो ना. हो देवा, याची गाणी काय संपली आता. अभंग चालू झालं. नाचून पण दाखवलेलं. डबल पैसे घ्यायला पाहिजे या गोष्टीचं. पगारच देत नाही. आता तू अभंग आणि मी काय बाबा काम करतो इथं हे डॉक्टर. आराम करत करताय की ना. महाराज होय हो, थोडा विचार तर करायला द्या. नुसता घोड्यावरच येता तुम्ही. काय माघारी रागावली आहे काय? हा भाजन घातला नाही हा. तू म्हण काय. मीच बोलू परत मारतील रे. नाही पण भारी म्हणतो सर. परत काढू जरा. काढू वाज काढू काढू बघा मार का. आता सांगतोय मार का. काय झालं तर जाऊ दे. मी म्हणतो लय आता खास होती गाणी आहे काय. अहो महाराज मला म्हणू तर द्या. म्हणतो काय काय अभंग म्हणे. आणि मी बोलणार हा इथं गणोजी हाय. सगळं करणार, मार पण खाणार, पण बोलणार. बोलू काय साथ देतो ना. साथ देव आता पण. अरे अभंग आणि देतो. तू का म्हणे हे ती सर्व सुख. महाराज मी म्हणतोय मला साथ द्यायला सांगा. दिली ना रणोजी. त्याला साथ दे. हा मारून तरी बोलायचं होता. काय नाही. तुका म्हणे हे ती सर्व सुख. वा वा झालं, वा रे. तुका म्हणे हे ती सर्व सुख.
त्याच्या पुढे कपटी बाप म्हणे केली मोठी चुक. तुम्ही लय टाकून गेला, नाही तापवला सर त्याला. परत माझं म्हणणार नाही. गाणीच ऐकायची आहे, गाणीच ऐकायची आहे, गाणीच ऐकायची आहे. काय गाणी दिली त्यांना. भारी खाली झाला नसती. सांगितलं आधी, मग सांगितलं या ढोपराच्या खाली वरती काय केलं असतं मग सांगतो. आंबा कुठं लागला असता ना. जाऊ दे ना. म्हणतो एवढं वैतागला ना, वैतागला सिंपडून गेला का. राहू दे बा, आता 12 मिनिट ठेव. 12 ठेवू हा, तिथं वाट ठेवतो. आता दुसरा येईल आणि सोडून राजकुमार दोन्ही नाही आणि फाट करत येतो. जाऊ दे, मला काय 12 मिनिट आयडीच लावायला लागेल. माझं एक महत्वाचं काम आहे तुमच्याकडे. नाही सकाळ तुम्ही सांगा फक्त, आम्ही ते अवश्य पार पाडू. त्याआधी मला तसं एक वचन द्या. वचन? काही सरकार आज आपल्याला वचनाची गरज नसावी. आजकाल माणूस धनाच्या लोभेने स्वतःला विकला जाऊ शकतो. ठिकाणी शेअर दिला की दुसरा सवाल देण्यास तयार असतो. जो देह दुसऱ्याच्या स्वतःसाठी म्हणजे स्वतःच्या कार्यासाठी झिजला आणि त्याच्याविषयी मनात शंका यावी, निखित दुर्दैव हेच म्हणावे लागेल. सेवक, चुकलं माझं. नकळत शब्द उच्चारले गेले त्याबद्दल मी तुमची क्षमा मागते. काय सरकार, आपण आणखी काहीतरी बोललात तरी तो आमच्या सुमनाचा वर्षाव समजू, पण आज आपण एवढे चिंतित का करत. सेवक, दादांच्या खोडसाल वागण्यानं बाबांना सोसावं लागणारा मनसा माझं डोकं बदली करून टाकतंय. राजघराण्यात जन्माला येऊन होणाऱ्या निष्पाप जीवांचे जुलम्या माझ्या डोळ्यांना पावत नाही. काय सरकार, का सेवक, आज मध्यरात्री आपला पहारा कधी नंबर 2च्या बराकी समोर ठेवा. कारण काय. दिवस काल रात्रीचा आहे, त्या निर्दोष दिवाचं रक्षण करा. काय सरकार, तुम्ही चिंता करू नका, आमचा पारा जागता असेल. ते गण्या चल पारा ठेवायला आपल्याला. चल चल. ताई सरकार तुम्ही एवढ्या मध्यरात्री, रात्रीचे 12 वाजलेत. हो, आणि या रात्रीला मला शेवटपर्यंत जागतच बसावं लागेल. का आणि कशासाठी. अरे, माझ्या दादासाठी, तुमच्या जीवलग मित्रासाठी. का काय झालं माझ्या मित्र गौरवला. संकटात धावून येतो तोच खरा मित्र असतो. मी त्याचा सुद्धा मित्र आहे. त्याच्या प्रत्येक संकटातून रक्षण करेन आणि त्याला सोडवेन. काय सांगा, कुठे गेला माझा मित्र गौरव. काल जराच्या खोऱ्यात. काय एवढ्या मध्यरात्री. होय, गावात वाघ शिरल्याचा वाड्यावर निरोप आला. दादा चौधाळा उठला, हातात बंदूक घेऊन त्या दिशेने निघून गेला. आता परत आला नाही माझा दादा. काय वाट, मला तर ह्याच्यावर विश्वासच बसत नाही. हे सत्य आहे. अरे, उलट्या काळाचा नीच माणूस तू. माझा दादा संकटात असताना तू त्याचं रक्षण करू शकणार नाही. मग मैत्रीच्या फुसरला मारावी तरी कशाला. सेनापती, तुम्हाला जर त्या वाघाची भीती वाटत असेल तर त्या ती तलवार माझ्या हाती. मी जाते माझ्या बंधुरक्षणासाठी. थांबा ताई सरकार, मी शंड नाही. वाघाच्या कराल जब्यात हात घालून त्याच्या दाढा मोजणाऱ्या या जयला वाघाची भीती मुळीच नाही. येतो मी. बस, काल निघून गेला, वेळ टळली, त्या निर्दोष जीवाचं रक्षण झालं. प्राधांची घास झालाय. काय घडलं? कोणत्या घंटेचा निनाद झाला वाड्यावर? प्राधांची घंटा धोक्याची आहे. आपला ज्वाला कैदी तो फरार झालाय. सेवक, तुम्ही चिंता करू नका. त्या कैद्याला आम्हीच त्यातून मुक्त केलाय. पण प्रधानजी, एका खतरनाक गुन्हेगाराला आश्रय दिला तर आरोप आहे तुमच्यावर. सेवक, ती चूक चांगल्यासाठीच आहे.
या वाड्याच्या भिंतींना चिकटलेल्या रक्त पिपाचू ढेकणांना चिरडण्यासाठी. पण तो आपणावर ओळखणार नाही ना. शेवट खोलात शिरताना कधी मासा पाण्याची उंची तोलत नसतो. चला आजपासून ज्वाला आमच्यासोबत राहील या वाड्यावर. चला.